शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आणि त्यानंतर कॉक्रोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजित दिपके यांच्या घरासमोर जल्लोष बघायला मिळाला। फटाके फोडत, पेढे भरवत आई वडिलांनी हा आनंद व्यक्त केला। अभिजितने जे काम केलं आहे ते कुठेतरी पाठ थोपटण्यासारखं असल्याचं अभिजित दिपके यांच्या वडिलांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। 29व्या वर्षामध्ये फार मोठा विजय केला त्याने। इतका म्हणजे आनंद झाला, खूप आनंद झाला। त्याच्यात सापड खावी लागली, शाई फेकण्यात आली, नाही तिथे त्याला झोपावं लागलं मच्छरामध्ये याच्यामध्ये। आज त्याचा एवढा मोठा विजय झाला, खूप मोठा विजय झाला। तुमच्या डोळ्यात अश्रू आले? हो, आनंद अश्रू आहेत त्याचे। माझ्या लेकराचा आज विजय झाला, त्याला टायफॉइड झाला, सगळ्या याच्यातनं आज त्यांनी हे केलं, विजय मिळवून आणला। रात्रभर झोपा नव्हत्या आम्हाला, 3 पर्यंत पहाटच्या झोपा येत नव्हत्या। लेकराचं काय होतं काही नाही, एवढं आम्ही परेशान होतो। आज खूप छान वाटायला लागले। लेकाच्या कष्टाचं चीज झालं, त्याच्या कष्टाचं चीज झालं। 2.5 महिने झाले ना, त्याला झोप सुद्धा नाही, काहीच नाही। जसा तो गोष्टनून आलेला आहे 6 जूनपासून, तसा तो याच्यामध्ये होता, टेन्शनमध्ये होता। आज एकदम मोकळा झाला तो। तर ते माझ्या मुलाच्या आंदोलनाला यश मिळाले आणि त्यांनी जे काम केले त्याच्याविषयी एक त्याचा वडील म्हणून मला माझ्या मुलाचा अभिमान आहे। त्याच्या आईशी बोलला की मला टायफॉइड झालेला आहे म्हणे, तर मी दवाखान्यात चाललो आहे म्हणे, एवढं सांगितलं त्यांनी। तो कधी घराच्या बाहेर अशा मोकळ्या वातावरणात कधी पावसात भिजला नाही, कधी झोपला नाही कुठे। तो एकुलता एक असल्यामुळे आणि तो एक अमेरिकेत शिकायला गेलेला विद्यार्थी होता, त्याच्यामुळे त्यांनी ह्या इथं अशा गोष्टी बाहेर पाहिलेल्या नव्हत्या कधी। तर त्याला ह्या सर्व गोष्टीच्या ताणामुळे त्याला तो खाण्यापिण्यामुळे बाहेरचा टायफॉइड झाला आहे आणि सध्या त्याला सलाईन चालू होत्या का। आता तो स्टेजवर वगैरे भाषण करताना काहीतरी दिसत होता मला तो।